इयत्ता 6वी विषय गणित. आज आपण प्रकरण 3 पूर्णांक संख्या यांचा अभ्यास करणार आहोत. यात आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या कशाला म्हणतात ह्याचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला किती मुलं दिसत आहेत मोजा पाहू. आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6 आणि 7. तसेच या तलावामध्ये देखील तुम्हाला काही बदक दिसत आहेत. ते किती आहेत मोजा पाहू आणि त्याची सुरुवात आपण कोणत्या संख्येपासून करतो हेही पहा. 1 2 3 आणि 4. म्हणजेच निसर्गातील वस्तू मोजण्याच्या गरजेतून संख्या निर्माण झाल्यात आणि बदके किती आहेत, मुले किती आहेत, याचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला वस्तू मोजाव्या लागतात आणि वस्तूंची मोजणी आपण संख्येच्या रूपात लिहितो. म्हणजेच मुलं मोजताना आपण सुरुवात 1 या संख्येपासून केलीत. म्हणजे आपण मोजण्यासाठी वापरलेल्या 1 2 3 या संख्यांना मोज संख्या म्हणतात आणि मोज संख्यांनाच नैसर्गिक संख्या असे म्हणतात. आता सुरुवात आपण 1 पासून केली, पण एक उदाहरण पाहूया की आकाशात चांदण्या किती आहेत मोजा. मोजता येतील नाही, कारण चांदण्या अनंत आहेत, असंख्य आहेत. म्हणजेच संख्या असंख्य आहेत. म्हणजेच सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, कारण संख्या अनंत आहेत. आता आणखीन एक निरीक्षण करा ह्या चित्राचं की यामध्ये तुम्हाला किती पक्षी उडताना दिसतात. एकही नाही, काहीच नाही. मग हे सांगण्यासाठी आपण 0 या संख्येचा वापर करतो. मग 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्यासमूह म्हणजेच पूर्ण समूह होय. म्हणजे 0ला स्वतंत्र स्थान दिले. मग सर्वात लहान पूर्ण संख्या म्हणजेच 0 आणि मोठ्यात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, कारण संख्या पुढे अनंत आहेत. आता आपण एक उदाहरण पाहूया की महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये तापमान 8 अंश सेल्सिअस आहे. त्याच वेळेस काश्मीरमध्ये बर्फ पडत आहे आणि तेथील तापमान -5 अंश सेल्सिअस आहे, अशा आपण बातम्या ऐकतो. मग -5 अंश सेल्सिअस का बरं लिहिलेले आहे? कारण तेथील तापमान 0 या संख्यापेक्षाही खाली गेलेलं आहे, कमी आहे, म्हणून ऋण हे चिन्ह वापरलेलं आहे. म्हणजेच नेहमीच्या संख्येमागे ऋण हे चिन्ह दिले की ती संख्या 0पेक्षा लहान होते, तिला ऋण संख्या म्हणतात. आणि 0पेक्षा जेव्हा वाढत जाणाऱ्या संख्या असतात 1 2 3 यांना धनसंख्या असं म्हणतात. व्यवहारात धनसंख्येच्या आधी धन हे चिन्ह देत नाहीत, पण ऋणसंख्याचे ऋण हे चिन्ह मात्र लिहावेच लागते. तसेच 0ला कोणतंही चिन्ह देत नाहीत. धनसंख्या 0 व ऋणसंख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या समूह असे म्हणतात. आता संख्या रेषेवर आपण या चिन्हांकित संख्यांचा अभ्यास करणार आहोत. तर पहा, संख्या रेषेवर ज्या बिंदूशी 0 ही संख्या दर्शवली जाते त्या बिंदूला आरंभ बिंदू असं म्हणतात. 0च्या उजवीकडे धनसंख्या लिहिलेल्या आहेत आणि 0च्या डावीकडे ऋणसंख्या लिहिलेल्या आहेत. आता पहा, या 0ला कोणतेही चिन्ह नाही. मग 0पेक्षा मोठ्या संख्या कोणत्या? धनसंख्या. आता त्याचं वाचन कसं करतात ते पाहूया. -1 -2 -3 पुढील संख्यांचे वाचन तुम्हाला करता येईल. आता 0च्या डावीकडे -1 -2 -3 असे या ऋणसंख्यांचं वाचन करतात. या संख्यांना चिन्ह दिलेले असते, म्हणून या संख्यांना चिन्हांकित संख्या असे देखील म्हणतात. नैसर्गिक संख्यांचा समावेश पूर्ण संख्यामध्ये होतो आणि पूर्ण संख्यांचा समावेश पूर्णांक संख्यामध्ये होतो. या स्वतंत्र संख्या नाहीत. फक्त नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते,
पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते आणि पूर्णांक संख्यामध्ये ऋण संख्या, शून्य व धनसंख्या यांचा समावेश होतो.